आम्ही आलो आहे आता उदयपूरला अँड ही आमची हॉटेल प्लेस आहे. चला आता आम्ही चाललो इथे टेरेसवर, जे की पिचोर लेकपासून खूपच जवळ आहे. और ये हमारा होटल का ऊपर वाला हट और पर्सनल जा रही है. हे कसं आहे मग? हाव इज उदयपूर? ॲम्बियन्स मस्त आहे ना. तिकडे आणि तिकडे ते कोणतं टेम्पल आहे, काय नाव? जगदीश नायक. आपण कन्फर्म करू. आणि हे ताज हॉटेल, जिथे एक पर नाईट स्टे 1 लाख रुपीज. आता आम्ही चाललोय गणगौर घाटला, जो की इथे. आणि ही इव्हिनिंग मार्केट व्ह्यू. इथे खूप सारे रेस्टॉरंट आहे, जे की पिचोर लेकपासनं तुम्ही आरामात एन्जॉय करू डिनर करू शकता. आणि हा आहे इथे आहे बागोरची हवेली, जिथे मस्त शो होतो संध्याकाळी. आता आम्ही इथे उद्या येऊ आणि या घाटापाशी आलो आम्ही. द व्ह्यू. गणगौर घाट पासून संध्याकाळचा व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे. कडक व्ह्यू एकदम. दिलखुश. राणी, तुम्हाला दिलखुश हुआ की नाही? हो हो. आणि आता आम्ही चाललोय दुसऱ्या साईडला. इथलं ॲम्बियन्स असलं कडक आहे. मस्त म्युझिक चालू आहे. अँड हा बघा ब्रिज. आम्ही आता रूफटॉपला डिनर करतोय. पिंचोर लेकचा व्ह्यू. डिनर खूप छान आहे. आज पुन्हा आलोय गणगौर घाटला. तर सकाळचा व्ह्यू यू कॅन सी. खूप सारे कबूतर आहेत अँड खूप सारे फॉरेनर पण आहेत. आणि बोट राईड पिचोर लेकमध्ये. आणि आता आम्ही आहे फतेपूर सिक्री लेक. आणि खूप भारी आम्ही फोटो वगैरे व्हिडिओ काढायचं लक्षात नव्हतं, तर आता आम्ही गाडी थांबवून फतेसागर आहे ना, फतेसागर लेक. नको राहू दे. फतेसागर लेक देखो कितना बढ़िया रिफ्लेक्शन है. ये पावसाळ्यामध्ये एक नंबर लुक येत असेल हा पूर्ण रिफ्लेक्शनचा. है पूर्ण. आम्ही फोटो वगैरे काढले. तर आता आम्ही चाललो एक बडे लेक, जे की ये जवानी दिवानीमध्ये एका सीनमध्ये आहे ते बडे लेक. तिथं बाहुबली हिल्स. आणि आम्ही ही स्कूटी घेतली. हे पण सांगायचं राहिलं आहे 300 रुपये पर डे रेंट. तर खूप स्वस्त आहे. ते का फतेसागर लेक ना. आणि त्यामध्ये गार्डन आहे, पण आता ते तिथे काहीतरी काम चालू आहे म्हणून बंद आहे जाण्यासाठी. तर आम्ही तिथे जाणार होतो. आमचं ओके चला तर भेटूया मग बडी लेकला. आम्ही थांबलोय फतेसागर लेकपाशी. अँड इकडचा साईडचा व्ह्यू बघा कसला मस्त आहे. आणि इथे तुम्हाला फ्री पार्किंग पण आहे अवेलेबल. तर तुम्ही ते पार्किंगमध्ये लावू शकता जागा. आणि तिकडे ॲक्वेरियमचं पण काहीतरी आहे बघण्यासाठी. सो खूप चिल्ड फेस आहे. हां स्नेह.
आलो आता इंडिया बिगेस्ट ॲक्वेरियम पूलमध्ये आहे अँड त्याचं तिकीट आहे 166 सॉरी पर पर्सन. तर आमच्या दोघांचे 332 झालेत. तर बघूया कसं आहे. तर तुम्ही आल्यावर लगेच इथे एक वेलकम फोटो तुमचा काढला जातो. अँड ही कोणती पानकोंबडी काय बदक स्मॉल बदक. आणि असं फुल अंधारात आहे. कोणतं फिश पुढे दिसत नाही. थोडं थोडंच घेते. मित्रांनो तुम्ही इथे VR एक्सपिरियन्स पण करू शकता. यामध्ये शार्क अटॅक करता एका याच्यामध्ये. आणि एक नॉर्मल आहे जिथे तुम्हाला रंगीत कलरफुल फिश वगैरे दिसतात. इथे आतमध्ये असं फिश पाव वगैरे आहे. नो आणि मसाज पण आहे विथ चार्जेस. मित्रांनो आम्ही आलोय बडी लेक आणि हे बघा व्ह्यू. आणि हे जे लेक आहे एक आय थिंक हे जवानीतला एक सीन आहे. तर तो ह्याच लेकवर शूट केला आहे. आपण तिथे पण जाणार आहोत. बघा कसं भारी दिसतंय. पँकॉक लेक सारखं पँकॉक है ना के. तो यहाँ पे आपको एंट्री टिकट है. कितना रुपीज़ है एंट्री टिकट? काफ़ी ये देखो इसका रिफ्लेक्शन आ रहा है पानी का इसके ऊपर. मस्त काफ़ी शांत जगह है. मस्त एकदम मस्ट विजिट प्लेस. आम्ही चाललो आता बाहुबली हिल्स बघण्यासाठी. आणि येण्यासाठी असा रोड आहे. जास्त काय चालायचं नाही तुम्हाला. थोडीशी गाडी तिथे लावायची आणि थोडंसं चालायचं आहे. कळलं का? त्याच्यामुळे येऊ शकता तुम्ही. बघू आता वरनं कसं दिसतंय. आणि स्नेहलला पाणी प्यायचं होतं. त्याला बोललो मी तळ्यातलं पी पण काय ते पीत नाही. अशा प्रकारे आम्ही चढत आहे. बाहुबली हिल्स आहे लेकिन हिल इतना बडा नाही आहे. माझ्या मागे आहे बाहुबली हिल्स. अशा प्रकारे तुम्ही इथे येऊन मस्तपैकी हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर आम्ही आलोय फेबमध्ये. आज आहे 13 फेब. तर त्यावेळेस बघा अशी कंडिशन आहे. थोडी ग्रीनरी असल्यावर आणखीन भारी वाटतं. बट इट्स ओके. यू कैन एन्जॉय. देखो ऐसे रोड ऐसा आहे. मस्त जगह आहे. कसं वाटलं स्नेहल तुला इस प्लेस? एक स्कूटी आणि 2 पर्सनचे इथं मला लागले 420 रुपये. ही आहे तिकीट सज्जनगड फोर्ट जाण्यासाठी. आणि इथेच 2 एंट्रन्स आहे. एक झुलॉजिकल पार्क आहे सज्जनगड जो की इथे खालीच आहे. तो गेट आहे तिथे. आणि इथनं आपण चाललोय आता सज्जनगडला सनसेट टाईम. दोघोटे उस त्या साईडला जातोय. बायोलॉजिकल पार्क आहे ना त्या साईडला. आणि इकडे चाललंय सज्जनगड. आता आम्ही आलोय सज्जनगड फोर्टला. इथे पार्किंग वगैरे आहे. कार वगैरे खूप मोठी पार्किंग आहे. अँड हे पूर्ण उदयपूर सिटीचं लेक. वी आर हेअर फॉर दी सनसेट. चलो कितने बजे आज सनसेट? जल्दी आते. बघा सज्जनगड फोर्ट रोडनं तुम्हाला दोन्ही लेक ते आहे. पिचोलो लेक आणि ह्या साईडचा आहे फतेह सागर लेक. तर हा व्ह्यू इथनं भेटतो तुम्हाला पाहण्यासाठी. आणि रात्र झाली थोडी संध्याकाळी तर तो पण व्ह्यू दाखवतो. कारण आम्ही इथेच थांबणार आहे. आम्हाला काही काम नाही. आम्ही आलो फिरायला. हा आहे असा
प्रशस्त असा किल्ला जो की कोणी बांधलाय तिथे लिहिलं होतं ना, पण एकदा परत बघितलं. सज्जन सिंग, महाराज सज्जन सिंग यांनी बांधलेला आहे हा बघा परत व्ह्यू क्लास. हा आहे दरवाजा. तर आज आमचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही आमच्या हॉटेलच्या वरच कॅफे आहे, तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला आहे. दिस इज हॉस्टेल टाईप आहे इथे आणि आमच्या हॉटेलपासून वरनच पूर्ण व्ह्यू आहे पिचोला लेकचा. अँड आता आम्ही चाललो आहे कोणत्या मंदिरात चाललो आपण? जगदीश मंदिरानंतर कुठं? जग मंदिर. तर आपण दाखवतो तुम्हाला. आम्ही चाललो आहे उद्या गलीवरचे. तर खूपच चांगले नजारे आहे, कन्स्ट्रक्शन. अँड वी आर गोइंग टुवर्ड्स सिटी पॅलेस. सगळे असे अँटिक पीस मध्ये आहेत खूप सारे. ते तिकीट खूप जास्त आहे. तुम्हाला जर जगमंदिर जायचं असेल तर बोट करावं लागतं आणि त्याचं तिकीट पर पर्सन 650 रुपीज आहे. अँड सिटी पॅलेसला जर जायचं असेल तुम्हाला तर 400 रुपये हे तिकीट आहेत. काय कन्सेशन डिपेंड्स आणि स्टुडंटसाठी आहे. बाकी आम्ही 2 तिकीट घेतली आहे जगमंदिर जाण्यासाठी बोटची. तर टोटल मला 1300 रुपीज लागलेत. तर हे काउंटर आहे. अँड आता आम्ही चाललो आहे जगमंदिर. दिवस आलेत, डुप्लिकेट झाडं लावतात ते सिटी पॅलेसच्या समोर. हे भगवान देवा. जगमंदिर बोर्डसाठी 600 रुपये देऊन पण केवढी मोठी लाईन आहे. हे सगळे बोट पकडण्यासाठी. अँड ते जगमंदिर त्या साईडला. मी झूम करतो थोडं. जगमंदिर अँड हे ताज हॉटेल. सॉरी ताज नाही, टाटाचं हॉटेल आहे. आय थिंक ताजच आहे वाटतं नाव. तर आता आम्ही चाललोय जगमंदिरला मध्ये बसून.
आलो जगमंदिरमध्ये मित्रांनो, आणि इथे आपण लग्न वगैरेसाठी पण आज आय थिंक बुक केलं आहे कोणीतरी. इथे इव्हेंट्स होतात आणि इथे तुम्ही रूम पण घेऊ शकता स्टे करण्यासाठी. खूप सुंदर असं प्लेस आहे. इथे तुम्हाला बार पण मिळेल अँड व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला इथनं. हॉटेल ताज अँड सिटी पॅलेसचा खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आतमध्ये खूप छान असं आर्किटेक्चर केलेलं आहे. अँड पण इथले मेन्यू खूप कॉस्टली आहेत. पाण्याची बॉटलच 130 रुपयाला आहे. तर तुम्ही अकॉर्डिंगली प्लॅन करा. सी ते व्हाईट आहे ते ताज हॉटेल आहे आणि ते सिटी पॅलेसचा व्ह्यू. आणि हे बघा हत्तींची सुंदर अशी कलाकृती चो बाजूंनी आहे. आणि हे बोट ज्याने आम्ही आलोय ते हॉटेल आहे ओबेरायचं. त्याचं नाव एक्झॅक्ट नाही माहिती मला, पण ते ओबेरायचं हॉटेल आहे. अँड सी दिस बघा, याच्यामध्ये चिंचेचं झाड वगैरे पण आहे. हे कसलं झाड आहे? मंदिर हे तलावाच्या मध्ये आहे, तरी पण इथे झाडं वगैरे बघा. आणि आज इथे इव्हेंट आहे, ती मॅरेज आहे, त्याचंच प्रिपरेशन चालू आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी खूप चांगला असं प्लेस आहे. तर तुम्ही तुमचं डेस्टिनेशन वेडिंग इथे ठेवू शकता. आलोय वापिस आणि आता आम्ही सिटी पॅलेस फिरणार आहोत. आम्हाला कमीत कमी 2 तास तरी लागले. असं लवकर पण होऊ शकतं, हे एवढं मोठं नाही ते जगमंदिर. चला आता बघूया आपण सिटी पॅलेस. बघा सिटी पॅलेस, डिस्ट्रिक्ट सिटी पॅलेस. तर या सिटी पॅलेसमध्ये महाराजांचे महल पण आहेत. जसे इथे आहेत ताज फतेह प्रकाश पॅलेस, हे इथे राहतात. तर इथले जे महाराज आहेत ते अजून पण मेवाडचे इथे राहतात ताज पॅलेसमध्ये, सॉरी सिटी पॅलेसमध्ये. आता हा बघा फ्रंट व्ह्यू आहे पॅलेसचा. खूप भव्य असं सिटी पॅलेस. आणि खाली मार्केट वगैरे आहे. इथमध्ये रेस्टॉरंट पण आहे. अँड इथे पण काही इव्हेंट वगैरे आय थिंक चालू आहे आज. म्युझियममध्ये जायचं असेल त्याचं वेगळं तिकीट आहे. तुम्ही इथे येऊन 50 रुपीजमध्ये हा फिरू शकता. तुम्हाला भरपूर टाइम जाईल सिटी पॅलेसमध्ये. आता आम्ही आलोय जगदीश टेम्पल. हे बघा एकदम सिटीच्या मध्येच टेम्पल आहे आणि खूप सुंदर असं टेम्पल आहे. बघा इथे पॅलेस आहे, हॉटेल बाबा पॅलेस, हॉटेल अँड रेस्टॉरंट, हे सिटी व्ह्यू. आणि ही आमची धर्मपत्नी स्नेहल मॅडम. चलो चलते हैं दर्शन करणे. तर मित्रांनो खूप असं सुंदर हे कृष्ण भगवान. मित्रांनो खूप सुंदर असं हे जगदीश महाराजांचं मंदिर आहे. खूप भव्य असं हे मंदिर आहे. नक्कीच तुम्ही इथे भेट द्या जर तुम्ही उदयपूरला व्हिजिट करणार असाल तर. मन शांत होऊन जाईल. आणि ही कलाकृती बघा. या मंदिराला बनवण्यासाठी 25 वर्ष टाईम लागला आणि बराचसा हिस्सा औरंगजेबने ज्यावेळेस
आक्रमण केलं होतं त्यावेळेस पुढला हिस्सा तोडला गेलाय, पण तरी पण याची भव्यता तुम्ही बघू शकता. कलाकृती मार्वलस. ओम जय जगदीश हरे. आलो इथे बागूर की हवेली. हे 7 ते 6 वाजता तिकीट भेटतं. इव्हिनिंग शो इथे राजस्थानी लोकल फोक डान्स. तर बघूया हाऊसफुल होतं की काय.